हाय, हॅलो सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं लर्न विथ सुची या चॅनलमध्ये. आज आपण शिकणार आहोत डिफरंट वेज टू से आय डोंट नो. आय डोंट नो म्हणजे काय? मला माहित नाही. ठीक आहे, मला माहित नाही हे असं म्हणण्यापेक्षा याच्या ऐवजी आपण काय काय वाक्य वापरू शकतो ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. चॅनल पटापट सबस्क्राईब करून घ्या. चला, पहिलं आहे नो आयडिया. नो आयडिया म्हणजे मला त्याच्याबद्दल काही आयडिया नाही, मला कल्पना नाही, असं त्याचा अर्थ तेच होतो आय डोंट नो. मला माहित नाही. आय एम नॉट शुअर म्हणजे मला त्याची खात्री नाही. आय डोंट नो. ठीक आहे. त्यानंतर आय हॅव नो आयडिया मला त्याची कल्पना नाही, मला माहित नाही. आय डोंट नोच्या ऐवजी आपण आय हॅव नो आयडिया असं पण वापरू शकतो. आय एम क्ल्यूलेस मला त्याच्याबद्दल काही संदर्भ नाहीये, क्ल्यू नाहीये. ठीक आहे. आय एम क्ल्यूलेस मला माहित नाही मला त्याच्याबद्दल काय, म्हणजे आय एम क्ल्यूलेस. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण त्याला वापरू शकतो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. पुढे आहे आय कांट से. आय कांट से म्हणजे मी सांगू शकत नाही. मी सांगू शकत नाही. आय कांट से म्हणजे मला माहितीच नाही तर मी काय सांगू शकतो, असं तर आय डोंट नो म्हणण्यापेक्षा आय कांट से असं म्हणू शकतो. आय हॅव नो क्ल्यू माझ्याकडे त्याचा क्ल्यू नाही. जसं मगाशी मी क्ल्यू लेस असं वापरलं तसं आय हॅव नो क्ल्यू. हू नोज म्हणजे मला माहित नाहीये. ठीक आहे. आय डोंट नो म्हणजे हू नोज मला नाही माहिती, असं हू नोज असं आपण त्याच्याबद्दल म्हणू शकतो. तर ही 7 वाक्य आपण वापरू शकतो आय डोंट नोच्या ऐवजी. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि इम्प्रूव्ह इंग्लिश जर शिकायचं असेल तर व्हिडिओ बघत राहा.